आज दासबोध दशक 10 समास 7 सगुण भजन. आपण सर्वप्रथम ओव्यांचं वाचन करू, त्यानंतर अर्थाचं जे सार दिले त्याचं वाचन होईल, मग काकांच्या निरूपणाला सुरुवात करतील. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स संवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकल मती प्रकाशु मणे निवृत्ती दासु अवधारी रोजी अकार चरण युगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे तिन्ही एकवटले तेथे शब्द ब्रह्म कवळले ते मिया गुरुकृपा नविले आदि बीज आता अभिनव वाग विलासिनी दे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कार ले मिया कैसा पुढत पुढती तोची मिया अभिवंदिला श्री गुरुजी जो अभिलषित मनोरथी पुरमिता तो कुंडली गवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. अवतारारिक ज्ञानी संत सारासार विचारे मुक्त त्यांचे सामर्थ्य चालत कोण्या प्रकारे श्री हे श्रोत्यांची आशंका पाहता प्रश्न केला निका सावध होऊन ऐका म्हणे वक्ता श्रीराम. ज्ञानी मुक्त होऊन गेले मागे त्यांचे सामर्थ्य चाले परंतु ते नाही आले वासना धरुणी श्रीराम. लोकास होतो चमत्कार लोक मानिती साचार परंतु याचा विचार पाहिला पाहिजे श्रीराम. हित असता नेणो किती जनामध्ये चमत्कार होती ऐसियाची सत्य प्रचिती रोकडी पहावी श्रीराम. तो तरी आपण नाही गेला लोकी प्रत्यक्ष देखिला ऐसा हा चमत्कार झाला यास काय म्हणावे श्रीराम. तरी हा लोकांचा भावार्थ भाविका देव येथार्थ अनेत्र कल्पना व्यर्थ उतरकाची श्रीराम. आवडे ते स्वप्नी देखिले तरी काय तेथून आले म्हणाल तेने आठविले तरी द्रव्य कादिसे श्रीराम. एवं आपली कल्पना स्वप्न येती पदार्थ नाना तरी ते पदार्थ चालती ना अथवा आठवू नाही श्रीराम. येथे तुटली आशंका ज्ञात्यास जन्म कल्पू नका उमजेना तरी विवेका बरे पहा श्रीराम. ज्ञानी मुक्त होऊन गेले त्यांचे सामर्थ्य उगेच चाले उगेची चाले ताजे पुण्यमार्गे चालिले म्हणून या श्रीराम. या कारणे पुण्यमार्गे चालावे भजन देवाचे वाढवावे न्याये सांडून न जावे अन्याय मार्गे श्रीराम. नाना पुरश्चरणे करावी नाना तीर्थाटणे फिरावी नाना सामर्थ्ये वाढवावी वैराग्य बळे श्रीराम. निश्चये पैसे वस्तूकडे तरी ज्ञान मार्गे ही सामर्थ्य चढे कोणी एक एकांत मोडे ऐसे न करावे श्रीराम. एक गुरु एक देव कोठे तरी असावा भाव भावार्थ नसता वाव सर्व काही श्रीराम. निर्गुणी ज्ञान झाले म्हणून सगुण अलक्ष केले तरी ते ज्ञाते नागवले दोही कडे श्रीराम. नाही भक्ती नाही ज्ञान मध्येच पैसावला अभिमान म्हणून या जपध्यान सांडूच नये श्रीराम. सांडील सगुण भजनासी तरी तो ज्ञाता परी आपेसी म्हणून या सगुण भजनासी सांडूची नये श्रीराम. निक्काम बुद्धीची या भजना त्रैलोकी नाही तुलना समर्थे वीण घडेना निक्काम भजन श्रीराम. कामनेने फळ घडे
निष्काम भजने भगवंत जोडे, फळ भगवंता कोणीकडे, मरांतर श्रीराम. नाना फळे देवापासी, आणि फळ अंतरी भगवंतासी, या कारणे परमेश्वरासी, निष्काम भजावे श्रीराम. निष्काम भजनाचे फळ आगळे, सामर्थ्य चढे मर्यादे वेगळे, तेथे बापुडी फळे कोणीकडे श्रीराम. भक्ते जे मनी धरावे, ते देवे आपणची करावे, तेथे वेगळे भावावे, न लगे कदा श्रीराम. दोन्ही सामर्थ्ये एक होता, काळास नाटोपे सर्वथा, तेथे इतरांची कोण कथा, कीटक न्याये श्रीराम. म्हणून निष्काम भजन, वरी विशेष ब्रह्मज्ञान, तयास जुळिता त्रिभुवन, पुणे वाटे श्रीराम. येथे बुद्धीचा प्रकाश, आणि कनचडे विशेष, प्रताप कीर्ती आणि यश, निरंतर श्रीराम. निरूपणाचा विचार, आणि हरिकथेचा गजर, तेथे होती तत्पर प्राणी मात्र श्रीराम. जेथे भ्रष्टाकार घडेना, तो परमार्थही दडेना, समाधान विघडेना, निश्चयाचे श्रीराम. सारासार विचार करणे, न्याये अन्याये अखंड पाहणे, बुद्धी भगवंताचे देणे, पालटेना श्रीराम. भक्त भगवंती अनन्य, त्यासी बुद्धी देतो आपण, तेदर्थी भगवत वचन, सावधैका श्रीराम. ददामी बुद्धियोगम, तम येन मापुयंताती ते. म्हणून सगुण भजन, वरी विशेष ब्रह्मज्ञान, प्रत्ययाचे समाधान, दुर्लभ जगी श्रीराम. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे, सगुण भजन निरूपण नाम, समास सातवा श्रीराम. श्रीराम समर्थ श्रीराम. या समासामध्ये अध्यात्मशास्त्रातील एक गूढ अनुभवाचे वर्णन आहे. प्रश्न असा की अवतारी आणि ज्ञानी पुरुष जिवंतपणी देहाने संसारात दिसले तरी मनाने त्यात नसतात. मेल्यानंतर अर्थात संसाराची त्यांचा संबंध नसतोच. सत्पुरुष मेल्यावर त्याची समाधी बांधतात. तेथे पुष्कळ लोकांना त्याच्या अस्तित्वाची प्रचिती येते. हे कसे? ती प्रचिती खरी का खोटी? सत्पुरुष आपल्या समाधीपाशी असतो काय? असला तर तो मुक्त कसा? नसला तर त्याची प्रचिती येते कशी? उत्तर: सत्पुरुष आत्मज्ञानी असतो. तो ईश्वराशी समरस होतो, म्हणून मूळ मायेचा अध्यक्ष होतो. मग ईश्वराचे ज्ञान, प्रेम व सामर्थ्य ते त्याचे ज्ञान, प्रेम व सामर्थ्य बनते. ईश्वराचा हेतू तो त्याचा हेतू, आणि ईश्वराची कृपा ती त्याची कृपा, अशी अवस्था त्यास येते. ईश्वर जसा सर्वांतर्यामी, तसा तोही सर्वांतर्यामी होऊन सर्व जीवांवर अत्यंत निस्वार्थ प्रेम करतो. आत्मज्ञान अनुभव रूप असते, पण ज्ञानी पुरुषाला भेटणारी माणसे बहुधा अज्ञानीच असतात. त्यांना आत्मानुभवाची कल्पना देण्यासाठी संत आपले ज्ञान शब्दांच्या सहाय्याने विचार रूपाने सांगतो. त्यामुळे त्यांच्या ज्ञानाला विचारांचा आकार येतो. संतांचे हे विचार मोठे सामर्थ्य संपन्न असतात. अज्ञानी जीवांबद्दल अति उत्कट प्रेम आणि जीवाच्या कल्याणाबद्दल असीम तळमळ या विचारांमध्ये भरून राहिलेले असतात. देहाने जेथे ते जिवंतपणी राहतो, त्या जागेमध्ये त्यांचे ते जिवंत विचार सूक्ष्म तरंग रूपाने वावरतात. देह ठेवल्यावर लोक त्याची समाधी बांधतात. तो तेथे आहे अशी लोकांची प्रामाणिक भावना असते. तो खरा सर्वव्यापीच असतो. त्याच्या विचार तरंगांचा समूह त्याच्या समाधी स्थानापाशी कायमचा वास करतो. जेव्हा कोणी माणूस समाधीच्या दर्शनात जातो, तेव्हा ते विचार तरंग त्याच्या सूक्ष्म देहावर परिणाम करतात. जर तो पारमार्थिक दृष्ट्या लवचिक असेल, तर ते विचार तरंग त्याचा भेद करून आत शिरतात. त्यावेळी त्या माणसाला त्या संताच्या अस्तित्वाची प्रचिती येते. आणखी एक गोष्ट अशी की वासना असते तेथे स्वार्थ असतो, वासना नसते तेथे स्वार्थ नसतो. स्वार्थामध्ये आकुंचितपणा असून तो बहुत बलहीन करतो. निस्वार्थामध्ये विशालपणा असून तो बहुत बलसंपन्न करतो. संतांमध्ये वासना नसते, स्वार्थ नसतो. देवावर तो अत्यंत निष्काम प्रेम करतो व माणसांवर अत्यंत निस्वार्थी प्रेम करतो. त्यांचे ते शुद्ध प्रेम जीवाच्या मध्ये अगदी खोलवर पोहोचते. म्हणून संत देहाने गेला तरी माणसांच्या हृदयात प्रेम रूपाने जिवंत राहतो.
त्यांना त्याच्या आहेपणाचा प्रत्यक्ष अनुभव येतो. शिवाय एक ध्यानात ठेवावे की संतांच्या प्रेमाने भारलेले जीव मृत्यूनंतर समाधीच्या अवतीभोवती घोटाळतात. ते पुन्हा जन्मास आल्यावर आज ना उद्या समाधीच्या दर्शनास येतात आणि कायमचे चिकटतात. त्यामुळे वर्षानुवर्षे काय, पण शतकानुशतके त्या सत्पुरुषाचे महात्म्य कायम टिकते. खुद्द श्री समर्थ त्याचे उत्तम उदाहरण आहे. शेवटची गूढ गोष्ट अशी की समाधीवर निष्ठा ठेवणाऱ्या भक्तांपैकी एक जण जरी चांगला तयार झाला तरी त्याच्या निष्काम भजनाने समाधीला मोठे तेज चढते. समाधीच्या आसमंतात स्थिरावलेल्या त्या सत्पुरुषाच्या विचार तरंगांना त्या निष्काम भक्तांच्या आत्मबलाने उजाळा मिळतो. त्यामुळे त्यांच्यातील जिवंतपण अधिक उत्स्फूर्त होते. म्हणून सत्पुरुषाच्या अस्तित्वाची प्रचिती लवकर येते. सगुणाच्या निष्काम उपासनेचे हे गूढ महात्म्य फक्त संतांनीच ओळखले. म्हणून आत्मज्ञान झाल्यावर देखील संतांनी सगुणोपासना टाकली नाही. संतांचा पुण्य मार्ग तो हाच होय. तात्पर्य, संत गेल्यावर त्याची जी प्रचिती येते तो काही इतर भ्रमासारखा भ्रम नाही. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपल्या सर्वांना नम्र अभिवादन. आजचा हा वर्षाचा शेवटला दिवस. उद्यापासून नवीन वर्षाला सुरुवात होणार. आपल्या सर्वांना शुभेच्छा. दासबोधातले उत्तम विचार आचरणामध्ये यावेत आणि आपलं कल्याण व्हावं अशी आपण भगवंताला प्रार्थना करूया. दासबोधाचा आजचा आपला विचार जो आहे तो दशक 10वा आहे आणि त्या दशकाचं नाव जे आहे ते जगज्योती अशा प्रकारचं नाव आहे. दशक 10वा जगज्योती नाम असं म्हटलेलं आहे. आपण काय करणार आहोत आज, या दशकामध्ये काय दिलंय थोडस ते पाहू. त्याच्यानंतर आजचा जो समास आहे सगुण भजनाचा, सगुण भजनाचा दासबोधातला कसा विचार आहे, कारण की दासबोधामध्ये आणखीन एक जो आहे तो समास 6 आणि 6 दशक आणि 7वा समास आहे सगुण भजनाचा. सगुण भजनाचा विचार दासबोधातला काय आहे त्या समासामध्ये आणि नंतर या समासावर पण येऊ. अशा प्रकारचा आज आपण अभ्यास करूया. आता जगज्योती नाम या दशकाला नाव दिले याचा अर्थ काय होतो. जगज्योती नाम तर जगत ज्योती म्हणजे या जगतामध्ये एक जे तत्व आहे, जे चिन्मय आहे, जे तत्व जे आहे ते प्रचंड आहे, शक्तिमान आहे, त्याच्यानंतर ज्ञान संपन्न आहे, अशी जी शुद्ध जाणीव आहे या जगतामध्ये, म्हणजे त्याला जे आहे ते उपनिषदांनी हिरण्यगर्भ म्हटलेलं आहे. म्हणजे ही शुद्ध जाणीव, हे चंचल तत्व, प्रचंड शक्तिमान असं तत्व, ज्याला काही ठिकाणी पुरुष म्हणून नाव दिलेलं आहे, अशा प्रकारचं तत्व आहे. म्हणजे या समासामध्ये जर तुम्ही शेवटला या दशकामध्ये
जर शेवटला जर समास पाहिलं त्याच्यामध्ये त्यांनी याची वेगवेगळी नावं पण दिलेली आहे. म्हणजे त्यांचं असं म्हणणं या ठिकाणी की जो जी वेगवेगळी नावं आहे तर ते वेगवेगळी नावं जी आहे ते म्हणजे ती चंचल तत्वच सांगतात असं त्यांना म्हणायचं या ठिकाणी. तर या चंचल तत्वाचा विचार आणि प्रकृतीचा विचार त्याच्या संदर्भात असा एक दिलेला आहे याच्यामध्ये. हे कसं आहे चंचल तत्व म्हणजे जशी एक वीज असते तशा प्रकारचं जरी असलं तरी वीज ही जड आहे. वीज जी आहे ती म्हणजे प्रकृतीमध्ये येते. हे कसं आहे तर म्हणे ही जाणीव शुद्ध आहे. वीज कशी आहे म्हणे ती अज्ञानी आहे. ही जाणीव कशी आहे तर म्हणे ही ज्ञानी आहे. हे चैतन्य ज्ञान स्वरूप आहे. हे चैतन्य काय आहे जगामध्ये, ही जगज्योती काय आहे जगामध्ये हे समजण्याकरता हा दशक या ठिकाणी दिला आहे. म्हणजे या जगज्योतीमुळेच नंतर प्रकृतीचा उत्पत्ती स्थिती विलय असंही दाखवलेलं आहे. म्हणजे सामान्य मनुष्य काय आहे की जेव्हा या प्रकृतीशी आम्ही इतके जुडलेले आहोत की त्या प्रकृतीच्या घडामोडीशी आम्ही इतके एकरूप झालेलो आहोत या हेच सर्व काही आम्ही आहोत. आता कोरोनामध्ये त्याचा विशेष आपल्याला जो आहे तो अनुभव येतो किती आम्ही जुळलेलो आहोत प्रकृतीशी. म्हणजे हा सर्व जगाचा पसारा आहे तो माझाच आहे, मीच आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही रमतो. या प्रकृतीमध्ये आम्ही रमून अनुकूल जर परिवर्तन असेल तर सुखी होतो आणि प्रतिकूल परिवर्तन असेल तर दुःखी होतो. आता कोरोनाचा जो आहे जेव्हा आला त्यावेळेस दुःखी झालो, जात होता तर सुखी होत होतो. आता परत काहीतरी असं सावट आलेलं आहे म्हणून परत दुःखी आहे. तर हे सर्व मनुष्य प्रकृतीशी जुडलेला आहे आणि हा सर्व भ्रमरूप आहे ह्या घडामोडी सृष्टीच्या असं या समासामध्ये सांगितलेलं आहे. भ्रमनिरूपण समास आहे याच्यामध्ये. सांगायचं तात्पर्य असं की हे चैतन्य स्वरूप जर आम्ही जाणलं जगज्योती नाम तर काय होईल तर म्हणजे जे आहे ते आमचं दुःख दूर होईल. म्हणून या चैतन्याचं स्वरूप जाणणं जे आहे ते अत्यंत आवश्यक आहे. आणि भ्रमरूप काय आहे, सृष्टीच्या घडामोडी कोणत्या आहे, तो जो आहे ते जाणणं जे आहे ते जाणून समजणं आणि त्याप्रमाणे वागणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे भाष्यकाराचं या ठिकाणी की हा दासबोधाचा लिहिण्याचा उद्देश हाच आहे. दासबोध लिहिला त्याच्याकरता आहे की ह्या सर्व भ्रमरूप घडामोडी ज्या सृष्टीमध्ये घडतात त्याला भ्रमरूप तुम्ही समजा आणि शुद्ध चैतन्य स्वरूप काय आहे ते आम्ही जाणावं आणि दुःखमुक्त व्हावं. आणि म्हणून त्यांनी पहिलाच समास जो आहे तो अंतःकरण एक म्हणजे हा चैतन्य जे आहे ते सर्वदूर एकच आहे, वेगवेगळं नाहीये. म्हणजे जिवंतपणा जो आहे तो जाणीवे सहित आढळतो. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला अंतःकरण दिसतं तिथं चैतन्याचा आपल्याला जो आहे तो अनुभव येतो. म्हणजे जडामध्ये अंतःकरण नाही का, जडामध्ये जाणीव नाही का, तर म्हणजे जडामध्ये सुद्धा जाणीव आहे. पण जिथे जिथे अंतःकरण आहे तिथे तिथे जाणीवचं प्रगटीकरण आहे आणि जिथे जिथे अंतःकरण नाही तिथे जाणीवेचं प्रगटीकरण नाही. पण हे जगज्योती जी आहे म्हणजे शुद्ध जाणीव जी आहे ही जाणीव सर्वदूर विश्वामध्ये पसरलेली आहे. एकच जाणीव आहे ती जी सर्व जीवसृष्टीमध्ये अंतःकरणाच्या स्वरूपात आम्हाला जे आहे ते कळते. आमचं अंतःकरण आमच्यामध्ये ती कळते आणि बाहेरचं जिथे जिथे जे आहे ते अंतःकरण म्हणून मी ज्याला म्हणतो, जिथे जाणीव ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जे आहे ते आम्हाला त्या जाणीवे अंतःकरणामधून ती जाणीव कळते. म्हणजे ती जाणीव सर्वदूर एकच आहे. ह्या जाणीवेचा सुद्धा क्रमविकास झालेला आहे.
कसा तर म्हणे सर्वदूर एकच आहे. अमिबापासून जी जाणीव आपल्याला माहिती होते, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम पासून जी जाणीव आपल्याला कळते, ती माणसापर्यंत ही जाणीव आली आणि ह्या जाणीवेचा या ठिकाणी विकास झाला. पण खरं म्हणजे काय ह्या ठिकाणी जे सांगायचं की अंतःकरण एकच आहे, जाणीव एकच आहे. मग जाणीव जर एक आहे तर प्रश्न असा या ठिकाणी उत्पन्न होतो की जगज्योती नाम जर सर्वदूर एक आहे ही जगज्योती, मग आम्हाला भेद कसा दिसतो? मग कोणी सुखी आहे कोणी दुःखी आहे हे का असं होतं? तर त्यावर जसं आता सर्प आहे आणि माणूस आहे, सर्पाला पाहून माणूस पळतो आणि सर्प सुद्धा जो आहे तो पळतो, त्यालाही भीती वाटते. तर एक दुसऱ्याशी हे घाबरतात का, पळतात का एक दुसऱ्यापासून, जर यांचं चैतन्य स्वरूप जर एक आहे तर? हा एक प्रश्न त्या ठिकाणी शिष्याला उत्पन्न होतो. आणि त्याचं समर्थ जे आहे ते म्हणतात की अरे हे जे शुद्ध जाणीव आहे, हे जे चैतन्य आहे, जे सर्वदूर आहे, ज्याला आम्ही हिरण्यगर्भ म्हणतो, ते कसं आहे म्हणे, याची प्रेरणा एकच आहे सर्व. म्हणजे सर्वांनाच भूक लागते, मग कोणी पण असो, सिंह वाघ असो माणूस असो, भूक ही सर्वांना आहे. ही जी जाणीवेची प्रेरणा आहे ती तहान म्हणे सर्वांना आहे, ती पण जाणीवेची प्रेरणा आहे. झोप म्हणे ही सुद्धा जाणीवेची प्रेरणा आहे. वेगवेगळे मनोरंजन लोक करतात, माणसं करतात, तर म्हणे ही जे आहे जरी मनोरंजन वेगवेगळं असलं तरी प्रेरणा सारखी आहे. परस्पर संघर्ष करतात माणसं, त्या सुद्धा प्रेरणा एकच आहे. एक दुसऱ्याला सहकार्य करतात, त्याही ठिकाणी प्रेरणा तीच आहे. मनुष्य मुलाबाळावर प्रेम करतो, प्राणी मुलाबाळावर प्रेम करतो, त्या ठिकाणी काय तर म्हणे ते सुद्धा जे आहे ते हे जे अनुभव आहे हे अनुभव सारखे, हे अनुभव ह्या प्रेरणा ह्या सारख्या आहे. सर्वांनाच मरणाचं भय आहे. काम क्रोध लोभ मोह मद मत्सर सर्वांनाच आहे. अग्नीमधून जो आहे तो दाह उत्पन्न होणं आणि पाण्यामधनं जे आहे ते गारपणा उत्पन्न होणं हे सर्वांनाच होणं. म्हणजे याचा अर्थ हा झाला की जाणीव एकच, पण माध्यम बदललं त्या ठिकाणी, आणि म्हणून हा फरक आम्हाला जे आहे ते कळून येतो असं या ठिकाणी सांगायचं. म्हणजे जरी वीज एकच असली तरी पण दिवा पंखा इस्त्री यंत्र हे जसे वेगवेगळे त्या विजेवर चालतात, तसंच देह निराळे जरी असले तरी जाणीवेला जाणीव तीच, फक्त त्या अभिव्यक्तीमुळे आम्हाला जे आहे ते फरक आढळतो. अंतःकरण ते एकच. मग असं अंतःकरण जे आहे ते एकच आहे याचा अनुभव केव्हा येतो? म्हणजे अंतःकरण जर शुद्ध केलं तर त्या विश्वव्यापी जाणीवेचा जो आहे तो अनुभव येतो. म्हणजे अंतःकरण शुद्ध करावं यासाठी जो आहे तो अध्यात्म आहे. अध्यात्मामध्ये विवेचन जे आहे, जे आचार आणि विचार आणि आचार जे आपल्याला सांगितले ते कशाकरता सांगितले, त्यामुळे ते याच्याच करता सांगितले की आम्ही अंतःकरण जे आहे ते शुद्ध करावं. असं जगज्योती नाम हे जे अंतःकरण एक आहे आणि नंतर जे समास आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या तऱ्हेने याचा विचार आलेला आहे, जाणीवेचा विचार आलेला आहे की शुद्ध जाणीव म्हणजे काय, त्यापासून काय होतं, ती कशी ओळखावी, ती का ओळखायला हवी. आणि त्याच्यानंतरच्या समासांमध्ये जे आहे ते त्यांनी सृष्टी कशी निर्माण होते याच्याबद्दलच सुद्धा वर्णन केलंय. देह आशंका निरूपण, देह आशंका शोधन हा तिसरा समास, बीज लक्षण हा चौथा समास. त्याच्यामध्ये सृष्टीची उत्पत्ती कशा प्रकारे होते, उत्पत्ती स्थिती संहाराबद्दलचं जे आहे, प्रकृतीचं जे आहे थोडं वर्णन करून जाणीवचं त्या ठिकाणी कसा रोल आहे हे या समासा दशकामध्ये सांगितलेलं आहे ह्या समासातून. आणि नंतर जे आहे ते पंचप्रळय म्हणून जे आहे ते सांगितलेले आहे की दोन ब्रह्मांडांचे प्रळय म्हणजे ब्रह्माची रात्र आणि ब्रह्माचा शेवटला प्रळय असे दोन, आणि पिंडाची रात्र म्हणजे आम्ही रोज रात्री झोपतो ते आणि मरण पावतो तो दुसरा. तसं रोज रात्री झोपणं आणि नंतर शेवटी जाणं हे पिंडाचे दोन प्रळय झाले. ब्रह्मांडांचे दोन प्रळय आणि पिंडांचे दोन प्रळय, आणि शेवटला कोणता प्रळय म्हणजे विवेक प्रळय. आता हे विवेक प्रळय सांगण्यासाठी इतर प्रळय त्यांनी सांगितले आणि हे पंचप्रळय म्हणून त्या समासाला नाव दिलं. पण विवेक प्रळय जो आहे तो काय हा फार महत्वाचा आहे. म्हणजे परत तेच झालं की दासबोधाचा उद्देश जो आहे तो संबंध दासबोध काय शिकवतो आम्हाला, तर म्हणे विवेक प्रळय करावा हेच शिकवतो. म्हणजे काही सांडावे लागत नाही, एक विचार शोधून पाही म्हणजे काय. काही मांडावे लागत नाही, काही सांडावे लागत नाही, एक विचार शोधून पाही म्हणजे कळे, म्हणजे विवेक.
म्हणजे जनामध्ये सार्थकता विचारायची होय, प्रपंच उपाधी न सांडता जनामध्ये सार्थकता विचारायची होय, ते विचार विवेक प्रळय. तर दासबोधामध्ये समर्थांनी याच्याबद्दल बरंच जे आहे ते केलेलं आहे. विवेक प्रळय म्हणजे काय, की विवेकाने मी ओळखायचो की अरे हे काय खरं आहे आणि काय खोटं आहे, आणि जे खरं आहे त्याचा आम्ही अंगीकार करायचा, आणि जे खोटं आहे त्याला जे आहे खोटं समजून त्यामध्येच राहायचं, जायचं कुठे नाहीये. पण तरी त्याला जो आहे तसं जर समजलं तर काय होईल, म्हणजे जे आहे ते आम्हाला आसक्ती आमची कमी होईल, त्या दृश्याचा बाध होईल. म्हणजे ते अगा जे का झालेची नाही त्याची वार्ता पुसतोसी काही, अशा प्रकारची सृष्टी जी आहे ती कशा प्रकारची सृष्टी आहे, मिथ्या कशी आहे, हे आपल्याला दासबोध शिकवतो. आणि मग असे सर्व भ्रम आम्ही दूर करावे म्हणून भ्रम निरूपण नाम याच्यामध्ये दिलेलं आहे, 6वा समास. हे सर्व भ्रम जे आहे ते आम्हाला दूर करायला पाहिजे, की आमचे कोणते भ्रम आहे. म्हणजे वस्तू जशी आहे तशी न ओळखणं किंवा तशी न वाटणं, आणि दुसरं असं आहे की वस्तू जशी नाही तशी ती आहे असं वाटणं. अशा प्रकारचे जितके भ्रम आहे, म्हणजे मी देह आहे आणि जग खरं आहे, मी देह आहे हेही खरं आहे, जग अस्तित्वात आहे हेही जे आहे ते आम्हाला सतत वाटत राहतं. त्याचं जे आहे ते विवेकाने विचार करावा, आणि विवेकाने विचार करून विवेक प्रळय या ठिकाणी झाला पाहिजे. म्हणून विशेष जे आहे ते ज्ञान जे आहे त्या ठिकाणी झालं पाहिजे. विपरीत ज्ञान कोणतं हे कळलं पाहिजे. म्हणजे जे जसं नाही तसं आम्हाला वाटतं, रज्जू सर्प आहे की दोरी पडली आणि रज्जू वाटतो, म्हणजे जसं नाही तसं आम्हाला वाटतं. हे कसं आहे तर म्हणे हे जास्त घातक आहे, हे सर्व ओळखलं पाहिजे. म्हणून भ्रमनिरूपण या ठिकाणी त्यांनी दिला, आणि भ्रमनिरूपणानंतर उपासनेचा त्या ठिकाणी परत एक दिला, सगुण भजन म्हणून, की तुम्ही उपासना जी आहे ती करावी. आणि त्या सगुण भजनामध्ये या ठिकाणी जी आहे ती हेही दाखवलं गेलं आहे, की म्हणजे ज्याला आम्ही चैतन्याचा अनुभव आम्हाला जो संत समाधीपाशी येतो, जो चैतन्याचा अनुभव येतो जेव्हा आम्ही समाधीवर जातो आणि त्या ठिकाणी जर आम्हाला काही अनुभव आला, तो कशा प्रकारचा अनुभव असतो, तो खरा असतो की खोटा असतो, आणि त्या अनुभवाचं स्वरूप काय आहे, अशा प्रकारचा जो आहे तो आजचा आपला सगुण भजनाचा समास आहे या ठिकाणी. आणि प्रचिती निरूपण म्हणून नंतरचा समास आहे, की अध्यात्मामध्ये काय आहे, की म्हणे जोपर्यंत तुम्हाला अनुभव येणार नाही तोपर्यंत काय, तर म्हणे तुम्ही काय करायचं, तर म्हणे तुम्ही प्रचिती घेणं अत्यंत आवश्यक आहे. कशाची प्रचिती घ्यायची, तर आत्मप्रचिती घ्यायची. मी कोण हे ओळखणं जे आहे ते अत्यंत आवश्यक आहे. त्याचा जर एकदा अनुभव आला म्हणजे प्रचिती निरूपण झाली, आणि तेव्हाच पुढचा समास आहे पुरुष प्रकृती. म्हणजे तेव्हा मग तुम्हाला कळेल की पुरुष हे कोण, शुद्ध जाणीव ही कोणती, आणि प्रकृती ही कोणती, ह्याच्यामध्ये आपल्याला जे आहे ते समज येईल. आणि तो पुरुषच सर्वदूर नटलेला आहे नंतर, हे सुद्धा त्याच्याबद्दल आपल्याला जे आहे ते कळेल. आणि चळाचळ निरूपण म्हणजे तेच चंचल तत्वालाच जे आहे ते वेगवेगळी नावं देऊन या ठिकाणी सुशोभित केलं आहे. तर अशा प्रकारचं सर्व हा दशक आपल्याला सांग, चंचल शुद्ध जाणीव कशा प्रकारची आहे याचं एक ज्ञान या ठिकाणी जो आहे तो करून देतो. म्हणून काय करावं, तर म्हणजे विवेक प्रळय, म्हणजे जे आहे ते विवेकाने ह्या सर्व समजून घ्यावं, खरं काय खोटं काय, अशा प्रकारचा हा स्वतः अनुभव घ्यावा. म्हणजे हे अध्यात्मशास्त्र कसं आहे, तर म्हणे हे सुद्धा विज्ञान आहे. याची प्रयोगशाळा कोणती, तर म्हणे मन ही त्याची प्रयोगशाळा आहे. म्हणजे स्वतः अनुभव घेणं अत्यंत आवश्यक आहे. विवेकानंदांनी रामकृष्णांबरोबर राहून असं सांगतात की 5 वर्ष जणू काही त्यांनी आपल्या गुरुला तपासलं, अनुभव घेतला त्यांचा. तर तशा प्रकारचं हे जे अध्यात्मशास्त्र आहे हे सुद्धा याचा अनुभव आम्हाला घ्यायला हवा. आता प्रपंचामध्ये जो अनुभव आम्ही घेतो तो प्रत्यक्ष असतो, तो शक्य असतो. एखादी वस्तू जर आम्हाला घ्यायची असेल तर आम्ही म्हणतो चला पाहून येऊ पण बाजारामध्ये, मग 4 ठिकाणी जाऊन पाहतो, किंमत ठरवतो, वस्तू पाहतो, त्याचे गुण आणि अवगुण पाहतो, असं सर्व करून शेवटी ठरवून मग त्याला घेऊन येतो. पण आता अध्यात्मामध्ये असं काही नाहीये. कारण इथे काय की इथे काही सांगताच येत नाही, बोलताच येत नाही, अनुभव बोलता येत नाही या ठिकाणी. अनुभव सुख ज्याचे तो जाणे, बोलता नाही अबोलणे. म्हणजे अनुभव जो आहे तो त्याचा सुखी आम्ही त्यांनी होऊ, त्या सुखाचा अनुभव त्या ठिकाणी येईल. पण शब्द आता म्हणे शब्दातीत आहे, शब्दामध्ये टाकता येणार नाही, कारण की वेदच म्हणतात नेती नेती, तर त्याला शब्दामध्ये टाकता येणार.
पण सर्वत्र ब्रह्म आहे आणि समानपणे व्यापून आहे. सर्वत्रम समम ब्रह्म हे जे आहे हे अशा प्रकारचा अनुभव येणं, हा अनुभव येण्याचा जो आहे तो दॅट इज फॉर द दासबोधीज. आणि तो अनुभव जे आहे ते आपल्याला घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर अशा प्रकारचा थोडासा दशकाबद्दलचा आढावा आपण या ठिकाणी घेतलेला आहे की ह्या दशकामध्ये काय दिलेलं आहे. आणि आता आम्ही जर सगुण भजन म्हणून जे आमचा हा समास आहे आजचा, तर अशाच प्रकारचा एक समास त्यांनी जो आहे तो पहिले दिलेला आहे 6व्या दशकामध्ये 7वा समास. तर 6व्या याच्यामध्ये 7वा समास काय म्हणतो आपल्याला, तर म्हणजे तो असं सांगतो की देह जो आहे आपला वेदांत जो आहे तो आपल्याला काय करतो, तर म्हणजे थोडासा कधी कधी लुभवतो. आता आपण जो आहे तो वेदांत या ठिकाणी जेव्हा पाहतो, जेव्हा शास्त्र आम्ही जेव्हा पाहतो, सगुण भजनाचा आता या गोष्टी चाललेल्या आहे की पहिल्या सगुण भजनामध्ये जो 6वा दशक आणि 7वा समास आहे त्यांनी त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे. तर त्याचं जर आपण पाहायला गेलो तर आम्ही काय करतो, तर म्हणजे आम्ही ज्ञान ग्रहण करण्यामध्ये आम्ही थोडस भारावून जातो. कारण ज्ञान कसं असतं, त्याच्यामध्ये शब्द वैभव असतं, त्याच्यामध्ये बुद्धी वैभव असतं, त्याच्यामध्ये वाक वैभव असतं. ते सर्व काकांनी, डॉक्टर काकांनी लिहिलेलं आहे आपल्या दासबोधाच्या ह्या 6वा दशक 7व्या समासाच्या सुरुवातीला. यांनी काय होतं, तर म्हणजे साधक भारावून जातो. आणि मग जेव्हा आम्ही भारावून जातो, पारायणामध्ये भारावून जातो, एखाद्या शब्दांना पाहून भारावून जातो, ज्ञानेश्वरीचे अलंकार पाहून आम्हाला एकदम जे आहे उचंबळून येतं, आमची बुद्धी जी आहे तटाक होऊन राहते. आम्हाला असं वाटतं की अरे वा किती छान ह्या ठिकाणी लिहिलंय, त्यांचं वाक वैभव किती छान आहे. यात रमण्याचा आमचा धोका असतो. कशामध्ये? ज्ञानामध्ये. आणि उपासना जी आम्ही रोज करतो, की रोज समजा एक जपमाळ जर करत असतो तर ते कसं वाटतं, तर ते म्हणे ते असं वाटतं की जसं की बाळबोध आहे, ती मिळमिळीत सारखं असं काहीतरी साधना वाटते आपल्याला. म्हणजे काय आहे की सामान्य अशी ती उपासना वाटते आपल्याला. माणसाचं कसं असतं की त्याला काहीतरी असं विशेष हवं असं वाटतं असतं, की त्याला स्वतःला असं वाटेल की विशेष करतो काहीतरी आणि लोकांनाही दाखवता येईल काहीतरी विशेष चाललेलं आहे. म्हणजे आमचं कसं आहे की आम्हाला नित्यनेम उपासनेमध्ये पाळायला नको असतो. थोडं जीवावर येतो, थोडा कंटाळा येतो, थोडा आळस येतो, स्वच्छंदीपणा बरं वाटतो. म्हणजे वागण्याचं स्वातंत्र्य हवं असं मनापासून वाटतं. म्हणजे हे तसंच आहे, जर उपासना जर बरोबर आमची झाली नाही, तर साधन आमचं बरोबर झालं नाही, साधक जर साधनेमध्ये जर रोज त्याच्यामध्ये निमग्न नसेल, तर तसंच झालंय जसं की लहान मुलगा असतो की शाळेत तो म्हणे की मी शाळेत जात नाही म्हणून, तर शाळेत जर नाही जात तर प्रगती कशी होणार. तर म्हणून जे आहे ते आम्हाला उपासना ही अशी अशी खूप चांगली वाटत नाही. पण सगुण भजन जे आहे ते हे असं सांगतं की नाही, उपासना सोडू नये. उपासनेचा जो आहे तो खूप मोठा आधार आपल्याला या ठिकाणी ठेवायला हवा, हे सांगण्याकरता म्हणून जे आहे तो हा सर्व विचार या ठिकाणी मानलेला आहे की उपासनेला दृढ चालवावे आणि भूदेव संतास सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे. तर हे जे आहे हे सर्व अत्यंत आवश्यक आहे की आमची जी रोजची उपासना आहे ती पुढे केली नाही पाहिजे इकडे तिकडे. नाही तर असं नाही झालं पाहिजे की आम्ही जे आहे दासबोध वाचतो आहोत, इतक्या वेळ वाचलाय, आता दासबोध आम्हाला जो आहे तो कंठगत झाला काय, किंवा दासबोधात काय ते आम्हाला कळलं, तर आम्ही काही आता प्रौढ होऊन गेलो, आता आम्ही बुद्धिमान होऊन गेलो, आता आम्ही असामान्य होऊन गेलो, अशा प्रकारचा पारमार्थिक अधिकार त्या ठिकाणी जो आहे, अहंकार ज्याला आपण म्हणतो की ज्ञानेश्वरी पण आहे, दासबोध पण आहे, आम्हाला माहिती आहे, हा पारमार्थिक अहंकार त्या ठिकाणी आलेला आहे का. आणि असा जर पारमार्थिक अहंकार ज्ञानाबद्ध येत असेल, तर म्हणून सगुण भजनाचा समाज जो आहे तो अत्यंत लक्षात ठेवायला हवा की सगुण भजनामध्ये जे आहे ते भजनाचा जो त्यांनी महत्व सांगितलेलं आहे, म्हणजे उपासनेचं महत्व सांगितलेलं आहे, त्या महत्व जे आहे ते अत्यंत आवश्यक आहे. दुसरं असंही आहे की ज्ञानामुळे काय होतं, पण ज्ञानामुळे असं होतं की जेवढं सगुण आहे तेवढं नाशिवंत आहे, यद्द्रष्टम तो नष्टम. मग जर सगुण नाशिवंत आहे तर मग आम्ही ज्याची उपासना करतो तेही नाशिवंत आहे. मग तो गणपती असो, मारुती असो, गुरु असो, शंकर असो, विष्णू असो,
तो म्हणे काय, तर म्हणे हे तर यत द्रष्टम तद नष्टम, हे सगुण सर्व जर जाणार आहे, सगुण जर नाशवंत आहे, सगुण जर मिथ्या आहे, सगुण म्हणजे खरा देव नाही असं जर आहे, तर मग उपासना का? मग अशी उपासना करून आम्हाला रोजचं काय अनुभव आलेला आहे, रोज आम्ही जपमाळ करतोय, मागचे 20 वर्ष झाले असं जर असेल तर आमच्यात काय बदल झाला, प्रारब्धात काय बदल झाला, आमच्यात काय बदल झाला, जर जे व्हायचंय तेच होणार आहे असं जर असेल तर मग जे आहे ते, मग आम्ही एवढी भजन वगैरे कशाला करायचं? असं सगुण भजनामध्ये अशा प्रकारचे विचार त्या ठिकाणी मांडले खूप अत्यंत आवश्यक आहे, जिव्हाळ्याचे आहे, महत्वाचे आहे हे विचार. कारण की ज्ञान जे आहे ते अत्यंत आवश्यक आहे, पण त्याच्याबरोबर भक्ती पण अत्यंत आवश्यक आहे, हे सांगण्याकरता सर्व विचार या ठिकाणी मांडलेला आहे. जर ज्ञान जरी आम्ही घेतलेलं असलं तरी आमचे व्यवहार सुटले का? भूक तहान आम्हाला जेव्हा हवी तेव्हा लागते की नाही लागत? तेव्हा असं जर आहे की भूक तहान गेले नाही, व्यवहार कुठे सुटला नाही, तर मग जे आहे ते आमचं काहीच गेलं नाही. आमचे आमचे आहे, परके परके आहे, आमचे आपले लोक आहे, आमचा आपला व्यवहार आहे, असं जर सर्व आहे तर ज्ञान आल्यानंतर मग भजनच का सोडायचं असं ते म्हणतात. मग सगुण भजनानंच काय तुमचं घोडं मारलं गेलं. तर म्हणून ज्ञान जरी झालं असेल, आम्ही जरी दासबोध ज्ञानेश्वरी वाचत असू तरी सगुण भजन आणि रोजची उपासना ह्याच्यावर खूप जो आहे तो जोर देणं अत्यंत आवश्यक आहे. हे या सगुण भजनाच्या समासामध्ये जास्तीत जास्त त्यांनी बिंबवलंय. डॉक्टर काकांनी असं लिहिलंय त्याच्यामध्ये की निर्गुण नेले संदेहाने. आता निर्गुणाचा अनुभव आलाच नाही, सर्वदूर परमेश्वर आहे हा अनुभव आला नाही. आणि सगुण नेले ब्रह्मज्ञाने, काय सगुण जे आहे ते खरं नाही, मिथ्या आहे, म्हणून ब्रह्मज्ञान झालं असं अशा प्रकारचं ज्ञान, शाब्दिक ज्ञान झालं, म्हणून सगुणावरची जी आहे ती भाव कमी झाला आणि दोहीकडे अभिमाने वोस केली. ही जी समर्थांची जी उभी आहे ती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. त्यांनी असं सांगितलं या ठिकाणी की शंकराचार्यांनी, आदिशंकराचार्यांनी सुद्धा एवढे ते अद्वैती होते, एवढे ते निर्गुण उपासक होते, एवढे ते ब्रह्मज्ञानी होते, तरी पण अनेक देवीदेवतांची त्यांनी जे आहे ते स्तुती स्तोत्रे गायलेली आहे आणि भावपूर्ण शब्दांमध्ये जे आहे ते आम्हाला सर्वांना माहिती आहे की त्यांची स्तोत्र कशा प्रकारची आहे. त्याचा अर्थ हा झाला की हे दोन्ही लिंब, ज्ञान मार्ग आणि भक्ती मार्ग, हे दोन्हीही अत्यंत आवश्यक आहे मनुष्याच्या कल्याणाकरता. हे या ठिकाणी सगुण भजन तर जेव्हा आम्ही अभ्यास करतो समासांचा दासबोधामध्ये तर ते आमच्या समोर येतो की हा विचार जो आहे तो फार महत्वाचा आहे. तुकाराम महाराज असं म्हणतात की पंडित वाचक जरी झाला पुरता तरी कृष्णकथा सांडू नये. पंडित वाचक जरी झाला, काही पण झालं असेल, ज्ञानाबद्दलच्या ज्या गोष्टी तुम्ही करत असाल तरी पण कृष्णकथा सोडू नये. म्हणजे भक्ती जी आहे, भक्ती सोडायला नको. ज्ञान आणि भक्ती दोन्ही बरोबर चाललं पाहिजे. जसं की एखादा पक्षी असतो तो दोन पंख्यांनीच उडतो, एक पंख्याने उडू शकत नाही. तशाच प्रकारे सगुण भजन जे आहे, जे आमचे सगुण उपासना आहे, सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, असं दासबोध सुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगतो. तर मग सगुण उपासना जी आहे ती डावलता कामा नये. हे सगुण भजन निरूपण किंवा सगुण भजनाचा विचार दासबोधामध्ये खूप चांगल्या रीतीने मांडलेला आहे, खूप स्पष्ट केलेला आहे. असं समर्थ म्हणतात की साहेबाशी लोटांगण घालतो आणि नीच्यासारखे साहेबासमोर होतो आणि देवास न मानावे हे कोणते ज्ञान आहे? म्हणजे सगुण भक्तीला मानावं नाही, सगुण देवाला मानावं नाही, सगुण उपासनेला जे आहे ते मिथ्या करून सोडून द्यावं, हे कोणतं ज्ञान जे आहे ते अशा प्रकारचं आहे. तर अशा प्रकारचे त्यांनी ह्या ठिकाणी कान ओढलेले आहे. समर्थांचा स्वतःचा अनुभव या ठिकाणी वर्णन केलेला आहे. म्हणजे समर्थांचं आत्मचरित्र या समासामध्ये आलेलं आहे असंही म्हणायला हरकत नाही. कारण की या समासामध्ये ते म्हणतात की रघुनाथच्या सगुण भजनाने काय झालं, म्हणे स्वतःचा अनुभव आहे. रघुनाथच्या सगुण भजनाने काय झालं, तर म्हणे निर्गुण रघुनाथाचे ज्ञान झाले, असं त्यांनी त्यामध्ये लिहिलेलं आहे ओव्यांमध्ये. कारण सगुण भजनानं ज्ञान झालं याचा अर्थ काय झाला की सगुण भजनच सर्व काही. म्हणजे सगुण भजनच सर्व काही म्हणजे देहबुद्धी जर बाजूस आपल्याला सारायची असेल, देहबुद्धी जर आपल्याला असं वाटेल की देहबुद्धी नको, मी देह आहे ही भावना त्या ठिकाणी नको, तर मग काय करायचं, तर म्हणे तुम्ही सगुण भजन, सगुण उपासना म्हणजे देहबुद्धीचाच आश्रय तुम्ही घ्या.
आपला देह काय कसा आहे तर म्हणे आमचा देह सगुण आहे. तर म्हणे हा सगुण देहाचाच तुम्ही उपयोग करा. काय करा, आपला देवालाही ते तुम्ही सगुण ठेवा. आता मी आहे आणि गणपती आहे फॉर एक्झाम्पल, किंवा गुरु आहे, तर मी पण सगुण आहे आणि देव पण कसा आहे तर म्हणजे सगुण आहे. मग आपला देह जितका खरा आहे तितकाच तो देव सुद्धा खरा आहे. अशा प्रकारची भावना त्या ठिकाणी ठेवा. आता खराचीच जर भावना आहे की हे खरं आहे म्हणून, तर म्हणे आमचा देह जितका खरा तितका तो खरा. मग अशी दृढ भावना ठेवून काय करा, तर म्हणे अशी उपासना केल्यानंतर देहबुद्धी हळूहळू हळूहळू क्षीण होते. जेव्हा आम्ही म्हणतो की मी आणि राम दोघे पहुडले रामी, आणि तेही बोलावया दुजा न नुरे धामी. हे कसं झालं तर म्हणजे रामाची उपासना सगुण उपासना सुरुवातीला झाली आणि नंतर ती निर्गुण उपासनामध्ये काय झाली तर म्हणजे ती परिवर्तित झाली. तर अशी दृढ भावना ठेवून उपासना केल्यास देहबुद्धी काय होते की म्हणे हळूहळू क्षीण होते. हळूहळू मीपणाचा विसर पडतो. आपल्या स्वतःच्या देहाचा हळूहळू विसर पडतो जेव्हा आम्ही सगुण उपासनेमध्ये रत होतो तेव्हा. आणि मग असं जर निरंतर चिंतन जर त्या आमच्या सगुण भक्तीचं मध्ये झालं, त्या सगुण जो ज्याची उपासना करतो आहो त्या ठिकाणी काय होतं तर म्हणजे प्रेम उत्पन्न होतं. आणि त्या ठिकाणी जेव्हा प्रेम उत्पन्न होतं तर त्या प्रेमाने काय होतं की ते प्रेम मग इतकं निरंतर चिंतनाने ते प्रेम इतकं उत्पन्न होतं, इतकं वाढतं ते की ते संपूर्ण आत्मनिवेदनामध्ये त्याचा जो आहे तो परिवर्तन होतं आणि परमेश्वराचा साक्षात्कार त्या ठिकाणी होतो. यालाच ते भक्ती मार्ग म्हणून म्हणतात. पण हा भक्ती मार्ग, हे सगुण भजन आणि ही सगुण उपासना जी आहे ती अत्यंत आवश्यक आहे. कारण याच्यामध्ये काय होतं की जेव्हा तुम्ही म्हणता की तो सर्व काही आहे, ज्याची उपासना करता तो सर्व काही आहे, म्हणजे मी करता म्हणून आम्ही दुःखी ओढवतो. आणि एकदा जर सगुण त्याची उपासना करतो आहो आम्ही, तर राम असो, कृष्ण असो, संत असो, गुरु असो, कोणीही त्यांचा असो, आणि आम्ही असं म्हणतो की बा ते तोच करता आहे, मी करता नाहीये. राम करता म्हणशील तर काय होईल तर म्हणजे एक संरक्षण कवच मिळेल प्रत्येक वेळेस. काय की राम करता असं सांगतात की तंजावरला जेव्हा ते समर्थ गेले होते तर ते तंजावरचे जे स्वामी होते त्यांनी असं आपल्या याच्यात आठवणीमध्ये लिहून ठेवलंय की समर्थ नेहमी जे आहे ते म्हणायचे राम करता, राम करता, रामाची इच्छा, राम जसं करेल तसं होईल. अशा प्रकारचं त्यांनी त्याच्या आठवणीमध्ये लिहून ठेवलेलं आहे. त्याचा अर्थ काय होतो की जेव्हा राम करता म्हणता म्हणता सगुण उपासनेनी राम करता म्हणता म्हणता देह अभिमान जो आहे तो हळूहळू कमी होतो. आणि देह अभिमान जोपर्यंत आहे तोपर्यंत सगुण उपासनेशी एक निष्ठता येणार नाही. म्हणून हळूहळू काय करायचं म्हणजे ते सगुण उपासना जास्तीत जास्त करायची. म्हणून देह अभिमानातून जोपर्यंत आम्ही निघत नाही तोपर्यंत जे आहे ते देवाशी आम्ही संलग्न होऊ शकणार नाही. म्हणजे राम करता म्हणशी तर मी करता म्हणशी तर दुखी होशी, आणि राम करता म्हणशी तर काय तर पावशी अशा कीर्ती प्रताप. आता आपल्याला समर्थांचं वचन माहिती याच समासामध्ये. एवढंच नव्हे तर मारुतीच्या चरित्रामध्ये सुद्धा देहबुद्ध्यात द्वासहम जीव बुद्ध्यात उदंशकम आत्मबुद्ध्यात मेवाहम इतिमे निश्चितम मती. अशा प्रकारचं जे आहे ते आपल्याला जे स्टेटमेंट मिळतं, जे वचन मिळतं, याचा अर्थ काय होतो की मी देहाने कसा आहे तर म्हणे मी दास आहे. तर तीच भावना या ठिकाणी असावी आपल्या सगुण जे काही आमचं हे आहे सगुण आमचं इष्ट दैवत आहे त्याच्याशी उपासना करताना अशाच प्रकारची जी आहे ती सगुण भजनामध्ये जी आहे ती सगुण उपासनेमध्ये जी आहे ती वृत्ती हवी. आणि म्हणून सगुण निर्गुण नंतर जो आहे तो समन्वय तो कसा आहे तो म्हणतो हळूहळू मग तो सगुण निर्गुण हा समन्वय होईल. असं या त्या सगुण भजनामध्ये आपल्या 6व्या दशकाच्या 7व्या समासामध्ये जो आहे तो लिहिलेला आहे. असं सगुण भजनाचा त्याचा जो आहे तो दासबोधाचा विचार, त्याला आता आपण ह्या ठिकाणी जोडू. जो दशक 10वा आणि समास 7वा आहे त्याला ह्या ठिकाणी आपण घेऊन येऊ. आणि या दशकामध्ये काय या समासामध्ये काय म्हटलेलं आहे याचा पण विचार आपण या ठिकाणी पाहू. तर ह्या ठिकाणी त्यांनी काय विचार मांडलेला आहे सगुण भजनाबद्दल, तर खरं म्हणजे काय की ह्या ठिकाणी जो एक विचार मांडलेला आहे आपण आता पाहिलं वाचलं की म्हणजे त्यांनी असं म्हटलेलं आहे की पहिलेचा जो भ्रमनिरूपण समास आहे की हे भ्रमरूप कसं आहे तर म्हणे भ्रमरूप विश्व स्वभावे. हे सर्व कसं आहे भ्रमरूप आहे सर्व विश्व जे आहे ते.
तर ब्रह्मरूप विश्व स्वभावे तेथे काय म्हणून सांगावे, आणि निर्गुण ब्रह्मा वेगळे अवघे ब्रह्मरूप. निर्गुण ब्रह्मापेक्षा बाकी सर्व ब्रह्मरूप आहे असं ब्रह्म निरूपण या समासात त्यांनी शेवटी लिहिलेलं आहे. मात्र जर दुसरं असंही त्यांनी लिहिलंय की ज्ञाताच नाही संसार ऐसे बोलती अपार. जर ज्ञानी मनुष्य आहे त्याला की संसार नसतो, मग त्या ज्ञाताचे चमत्कार ह्या नाव भ्रम. मग त्याचं जर काही ध्येय ठेवलेल्या ज्ञाताचे जर चमत्कार झाले, ध्येय ठेवलेल्या स्वामींचे संतांचे काही चमत्कार झाले, तर या नाव भ्रम. अशा प्रकारचं त्यांनी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. मागच्या समासामध्ये सदसावी उभी. मग आता अशा प्रकारे जर आहेत, मग त्यांच्या समाधीवर आम्ही जायचो आणि आम्हाला त्याचा काही अनुभव आला, त्याला काय समजायचं. येथे आशंका उठली, ज्ञाताची समाधी पूजिली, तेथे काही प्रचिती आली किंवा नाही. आता आम्ही समाधीवर जातो, दर्शन घेतो आणि आम्हाला जर काही प्रचिती आली ती खरी की खोटी. तैसेची अवतारी संपले, त्यांचेही सामर्थ्य उदंड झाले. असं अवताराधिक जे झाले त्यांचं सामर्थ्य खूप होतं, आणि त्यांच्या ठिकाणी समाधीवर जाऊन जर आम्हाला जे आहे ते काही प्रचिती येत असेल, तरी ते काय गुंतले वासना धरून नाही, काय त्यांची वासना आमच्यामध्ये आहे म्हणून ते त्या ठिकाणी आम्हाला तशी प्रचिती येते. अशा प्रकारचे प्रश्न त्यांनी उपस्थित केले पहिलेच्या समासामध्ये, मागच्या 2-4 ओव्यांमध्ये. आणि म्हणून मग त्याचं उत्तर जे आहे त्यांनी ह्या समासामध्ये दिलेलं आहे. याचं उत्तर जे आहे ते अवताराधिक ज्ञानी संत सारासार विचारे मुक्त, त्याचे सामर्थ्य चालतं कोणत्या प्रकारे. मग आता असा जो संत आहे की त्याच्या समाधीवर आम्ही जातो आणि त्यांचं दर्शन घेतो आणि आम्हाला जो आहे त्याच्याबद्दलचा काही प्रचिती प्रत्यय येतो, तो कशा प्रकारचा आहे. कारण ते संत तर सारासार विचारे मुक्त होते. ते संत कसे होते तर म्हणे ते संत तर मुक्त होते म्हणे. त्या संतांची काही वासना नव्हती. मग असं जर आहे तर यावेळेस ती प्रचिती जी आम्हाला येते ती खरी की खोटी. तो संत समाधीपाशी असतो का, आणि असला तर मग तो मुक्त कसा, आणि नसला तर मग आम्हाला प्रचिती काय येते. मग आत्मज्ञानी जो अनुभव रूप असतो, जो संत जो आहे, जो आत्मज्ञानी असतो, तो ईश्वराशी कसा असतो म्हणजे तो समरस होतो. ईश्वर आणि तो एकच होतो. मग ईश्वराचं जे ज्ञान आहे, ईश्वराचं जो प्रेम आहे, ईश्वराची जी कृपा आहे, ईश्वराचा जो हेतू आहे, ईश्वराचं जे सामर्थ्य आहे ते त्याचंच होतं. तर कारण की तो आणि ईश्वर एकरूप झालेला असतो, कारण तो देहामध्ये असून देहामध्ये नसतो. कारण त्याचं मग काय होतं तर म्हणजे जसं ईश्वराचं निस्वार्थ प्रेम, तसं त्याचं सुद्धा निस्वार्थ प्रेम सर्वांवर असतं. कुणावर असतं तर म्हणजे जे अज्ञानी असतात त्यांच्यावर असतं. मग तो अज्ञानी लोकांना काय करतो तो म्हणजे शब्दरूपाने तो ज्ञान देतो जिवंत असताना. मग ज्ञानाला असा विचार, त्यांनी ज्ञानाचा विचार आपल्या शिष्यांसमोर ठेवला तर त्या ज्ञानाला आकार मिळतो, त्या विचारांना आकार मिळतो. आणि मग ते विचार, ते आकार विचार म्हणजे ते विचार कसे असतात तर म्हणजे सामर्थ्यवान असतात, कारण त्याच्या मुखातून निघालेले असतात. मग असे ते जिवंत विचार असतात. ते काय करतात तर म्हणजे तो सूक्ष्म तरंगाने, तो ज्या ठिकाणी त्याचं वास्तव्य असतं त्याच ठिकाणी जर समाधी समजा नंतर बांधली गेली तर ते सूक्ष्म तरंगाने ते विचार त्या ठिकाणी असतात. जरी तसा तो सर्वव्यापी असतो, जेव्हा ईश्वराशी समरस झाला म्हणजे सर्वव्यापी झाला, पण तो शब्दरूपाने जो विचार त्या ठिकाणी मांडतो त्याचं जे सामर्थ्य आहे ते तरंग रूपाने जे आहे त्या ठिकाणी असतं. आणि ते तरंगाचं ते जे आहे ते जे भाविक जण ज्या ठिकाणी जातात, मग ते भाविक जण जे आहे त्यांना खरोखरच ते भाविक असतील आणि त्यांचं शुद्ध प्रेम त्याच्यावर जर असेल तर मग असं जर असेल तर म्हणे पारमार्थिक दृष्ट्या तो शिष्य किंवा तो भाविक, तर ते म्हणतात की तो पारमार्थिक दृष्ट्या लवचिक असला पाहिजे. लवचिक असेल तरच तो विचार तरंग भेद करते, आणि लवचिक नसेल तर विचार तरंग भेद करणार नाही. म्हणजे त्यांना असं म्हणायचं या ठिकाणी की भावना जयाची जैशी ती फळेल ते आला तैशी, भाव बळे आकळे एरवी ना कळे. जसा भाव तसा देव. तर म्हणून त्याचा भाव जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. त्याचा भाव जर त्या ठिकाणी त्या समाधीवर, समाधी स्थानावर असेल तर मग त्याचे विचार तरंग जे आहे त्या महात्म्याचे विचार तरंग ह्याच्या अंतःकरणाला भेदून जातील आणि ह्याला जो आहे तो प्रत्यय येईल. नाही तर मग तो कल्पनेमध्ये त्याचा भाव तेवढा नसेल तर पुढे आलाय याच्यामध्ये की म्हणजे तो मग कल्पनेमध्येच तो राहील त्याप्रमाणे. मग कल्पनेमध्ये जर तो असेल की कल्पनेमध्ये त्याला जे आहे ते प्रचिती येते, ती प्रचिती काही खरी नाही, कल्पनेची प्रचिती, तो त्याचा भ्रम आहे असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर अवतारिक ज्ञानी संत सारासार विचारे मुक्त, त्यांचे सामर्थ्य चालत कोणत्या प्रकारे, तर कशा प्रकारे त्यांचं सामर्थ्य या ठिकाणी चालतं असं तो विचार या ठिकाणी
मांडलेला आहे. ही श्रोत्याची आशंका पाहता प्रश्न केला निका, सावध होऊ नये का म्हणे वक्ता. मग ही जी शंका आहे श्रोत्यांची, याच्याबद्दलचं उत्तर देतात की ज्ञानी मुक्त होऊन गेले, मग ते तर मुक्तच होते, मग त्यांचे सामर्थ्य चाले, म्हणजे ज्ञानी मुक्त होतेच. त्यांचा प्रारब्ध संपल्यावर, आयुष्याचं प्रारब्ध संपलं, जीवन त्याच्या देहाचं प्रारब्ध संपलं, मग ते देह ठेवतात. मग देह ठेवल्यानंतर त्यांचं जे प्रारब्ध झालं गेलं आणि त्यांनी देह ठेवला, त्याच्यानंतर सत्ता कशी चालते, म्हणजे त्यांची जी सामर्थ्य होतं, त्यांचे जे विचार तरंग होते, त्याला सामर्थ्य त्या ठिकाणी जे आहे ते पहिल्यापासूनच असतं. ते सामर्थ्य जे आहे त्या ठिकाणी त्यांची सत्ता गाजवते, मग त्याचे सामर्थ्य चालेल. परंतु ते नाही आले वासना धरून. म्हणजे त्यांची काही वासना होती तुमच्या आमच्यामध्ये, असं नाहीये की त्यांना असं काहीतरी वाटत होतं की बा यांचं काहीतरी व्हावं म्हणून, असं नाहीये. त्यांचे जे सूक्ष्म विचार तरंग आहे ते इतके सामर्थ्यवान आहे, ते ईश्वर शक्ती रूप आहे की ते तुम्हाला जे आहे ते तुमच्या भावनेप्रमाणे ते तुम्हाला अंतःकरण भेटून जातात. म्हणजे ते येऊन तिथे बसतात परत वासने पायी, असं काही नाहीये त्या ठिकाणी की त्यांची वासना झाली म्हणून समाज जवळ बसले म्हणून. लोकास होतो चमत्कार, लोकांना तो चमत्कार वाटतो, लोक मानिती साचार, लोक त्याला सत्य पण मानतात कारण ते भाविक असतात. परंतु याचा विचार पाहिले पाहिजे, त्याचा विचार केला पाहिजे की मी ते हे खरं की नाही. जीत असतं नेणू किती, जेव्हा ते जिवंत असतो होते त्यावेळेस जे आहे ते जनामध्ये चमत्कार होती, त्यांचे चमत्कार होत होते जिवंत असताना सुद्धा. ऐसियाची सद्य प्रचिती रोकडी पाहावी. तर जिवंत असताना चमत्कार होतात, देह ठेवल्यावरही जो आहे तो त्यांचे अशा प्रकारचं जे आहे ते त्यांना लोकांना जे अनुभव येतात. असं नाही की येत नाही म्हणून, ते हे अशक्य नाहीये, लोकांना त्याचा अनुभव येऊ शकतो. आता आपल्याला माहिती आहे की स्वामी नरसिंह सरस्वतीच्या चरित्रामध्ये असं आलेलं आहे की तो तरी आपण नाही गेला, लोके प्रत्यक्ष ते केला, ऐसा हा चमत्कार झाला. असं काय म्हणाल नरसिंह सरस्वतीच्या याच्यामध्ये असं आलेलं आहे गुरुचरित्रामध्ये की ते एक दिवस 7 ठिकाणी की 10 ठिकाणी काहीतरी ते जे आहे ते भिक्षेला गेले होते एकाच वेळेस, एकाच दिवशी. आणि मग प्रत्येकाने असं लिहिलेलं म्हटलेलं आहे की नाही ते आमच्याकडे आले होते, ते आमच्याकडे आले होते, ते आमच्याकडे आले. तरी आपण नाही गेला, लोकी प्रत्यक्ष ते केला, पैसा हा चमत्कार झालाय, असं काय म्हणावे. तरी हा लोकांचा भावार्थ, हा लोकांचा भाव आहे. कारण संत देवरूप असतो, तो जिवंत असताना देहरूप नसतोच, देहामध्ये असून सुद्धा मूळ अवस्था त्याची कशी असते, तर मूळ अवस्था विधेहीच असते त्याची. म्हणजे भाविक लोकांना जे आहे ते देव खराच असतो, ती त्यांची निष्ठा आहे की नाही तो आहेच म्हणून. मग तरी हा लोकांचा भावार्थ भाविका देव यथार्थ, अनेत्र कल्पना व्यर्थ कुतर्कांची. आता जे त्याला समजत नाही, ओळखत नाही, निष्ठा नाही त्यांची, ते आपले कुतर्क करत राहतील, ही गोष्ट वेगळी. पण त्याच्याशी यांना जे आहे ते त्याला काही नाही कळणार त्याच्यामध्ये. म्हणून आवडेचे स्वप्नी देखिले तरी काय तेथून आले. आता स्वप्नामध्ये आम्हाला असं काहीतरी दिसतं, जे आवडतं व्यवहारामध्ये ते आम्हाला स्वप्नामध्ये दिसतं. म्हणाल त्याने आठवेले तरी द्रव्य का दिसे. मग असं जे दिसतं तर म्हणजे आपल्याला स्मरण अभ्यासाने किंवा स्मरण असतं म्हणून आपल्याला ते दिसतं, तर तशाच दिसतात. तर काय त्या खरोखर येतात काय, तर एवं आपली कल्पना स्वप्नी येते पदार्थ नाना. तर काय असं की जे आपल्याला पदार्थ स्वप्नामध्ये दिसतात ते काय असतं की ते म्हणजे आपली कल्पना असते. तरी ते पदार्थ चालत ना अथवा आठवू नाही. म्हणजे ती कल्पना आहे फक्त, ते की न पदार्थ चालतात न त्याची की आठवण राहते, त्यावेळेस आठवण असते असं काही नाही, पण ते स्वप्नामध्ये येतात. तरी ते पदार्थ चालत ना अथवा आठवू नाही. तर समजा एखादा सत्पुरुष निधन पावला आणि आपण त्याची आठवण केली तर त्यामुळे तो प्रगट होतो असं घडत नाही, तो आहेच अशी दृढ व निश्चय कल्पना आपण केली तर तेवढा पुरता तो प्रत्यक्ष प्रगट होतो. तेव्हा तो आपणहून किंवा वासना धरून साकार होतो असं नाहीये. तो फक्त आपल्या भावामुळे जो आहे तो आपल्या समोर येतो असं त्यांना म्हणायचं. की त्यांनी म्हटलं अरे आम्हाला रामदास स्वामी दिसले, ते सर्व काय म्हणजे आमची स्वतःची भावना आहे, त्याची वासना निर्माण होऊन तो देहामध्ये प्रगट झाला आपल्या समोर असं नाही.
तेथे तुटली आशंका. आता हे सर्व त्यांनी प्रत्यक्ष केलं की तो प्रत्यक्ष तेवढा पुरता प्रगट होतो यात शंका नाही असं म्हटलंय, पण हा कल्पनेचा परिणाम आहे, हा आमच्या भावाचा परिणाम आहे. तेथे तुटली आशंका, ज्ञातास जल्प नाही, ज्ञातास जन्म कल्पू नका. त्याला काही जन्म नाहीये. उमजेना तरी विवेका बरे पहा, नीट विचार करून पहा. ज्ञानीमुक्त होऊन गेले त्यांचे सामर्थ्य उगीची चाले. म्हणजे आता या ठिकाणी ते मुक्त झाले, त्यांचं सामर्थ्य जे आहे ते चालत राहतो. काजे पुण्यमार्गे चालिले म्हणून या. म्हणजे माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, तरी मी परिमी आहे जगत जीवनी निरंतर, असं समर्थ सुद्धा सांगून गेले. त्याचा अर्थ काय झाला की त्यांची इच्छा आहे असं नाहीये, पण त्याचं सामर्थ्य अशा प्रकारचं आहे की जे आहे ते काय होतं तर म्हणजे जे आहे ते असं त्यांच्या सामर्थ्यामुळे ते सर्व होतं. आता खरं म्हणजे काय आहे की जोपर्यंत बुद्धीमध्ये चिदाभास जाणीव रूपाने आहे तोपर्यंत आयुष्य असतं. आता हे थोडे परमार्थाचे शब्द आहे, तत्वज्ञानाचे शब्द आहे. बुद्धीमध्ये चिदाभास म्हणजे प्रतिबिंब, आत्म्याचं प्रतिबिंब बुद्धीमध्ये होणं त्याला चिदाभास म्हणतात. तर हे प्रतिबिंब काय की जाणीव रूपाने जोपर्यंत असतं तोपर्यंत आयुष्य असतं. बुद्धीलाच काय तर म्हणे अविद्या नाव आहे. आणि हे काय होतं, ही बुद्धी मरण काही नाहीशी होते. मग प्रतिबिंब काय होतं त्या बुद्धीतलं, म्हणजे बुद्धीच नाहीशी झाली तर प्रतिबिंब बिंबरूपाने होऊन जातो आणि प्राण निघून गेल्याने माणूस मरतो. मग बुद्धी नाश झाल्याने काय होतं तर म्हणे बुद्धी नष्ट झाली, सूक्ष्मते गेला, माणूस मेला. मायाचं काय झालं, जगताचं काय झालं, म्हणे तेही नष्ट होतं, कारण ते जाणीव त्या ठिकाणी ती गेली, अंतःकरण विंडो गेली त्या ठिकाणी, सूक्ष्म देह गेला त्या ठिकाणी. तसंच जे आहे ते भ्रमनिरूपण सांगताना ज्ञानी माणसाच्या देहत्यागानंतर घडणारे चमत्कार आहे ते आमच्या भावामुळे होतात. भावबळी आकडे जसं म्हटलं तर यांचा भाव जितका बलवान असेल त्याप्रमाणे ते वायुरूप शरीर जणू काही धारण करतात. वायुरूप शरीर धारण करून असलेले महात्म्य अनुभवाला येतात. म्हणजे ते वायुरूपामध्ये असतात, सूक्ष्म रूपामध्ये असतात त्या ठिकाणी, आणि ते आपल्याला अनुभवाला येतात कारण आमच्या भावामुळे. पण ते कसं असतं ते ईश्वर स्वरूप त्या सर्व जे आहे त्या ठिकाणी तरंग असतात. म्हणून भाव नसताना केवळ कल्पनेने अनुभवाचा भास, त्याला काहीच अर्थ नाही. तर ते जसं स्वप्नासारखं आहे की स्वप्न व भासात काही अंतर नाही. आणि हे सर्व का होतं, हे त्यांच्या पुण्याईमुळे होतं. काजे पुण्यमार्गे चालले म्हणून या. ते जन्मभर पुण्याईमध्ये चालत राहिले, पुण्यमार्गे चालत राहिले, तसं आम्हाला सुद्धा पुण्यमार्गाने जन्मभर चालत असायला हवं. आणि म्हणून समर्थांनी म्हटलेलं आहे की माझं सामर्थ्य जे आहे ते मी जरी नाहीये तरी त्या ठिकाणी चालत राहील, जरी मी आहे जगत जीवनी निरंतर. तर पुण्याचा प्रभाव लक्षात घेऊन प्रत्येकानं पुण्य करावं असं डॉक्टर काकांनी आपल्या याच्यात लिहिलं आहे. या कारणे पुण्यमार्गे चालावे, भजन देवाचे वाढवावे, न्याय सांडून न जावे अन्याय मार्गे. पुण्यमार्गाने का चालावं, आणि पुण्यमार्ग कोणते तर म्हणजे नाना पुरस्करणे करावी, नाना तीर्थाटने करावी, नाना सामर्थ्य वाढवावी, वैराग्य बळे. निश्चय बैसे वस्तूकडे तरी ज्ञान मार्गे ही सामर्थ्य चढे, कोणी एकांत मोडे ऐसे न करावे. म्हणजे निश्चय बसे म्हणजे स्वस्वरूपी स्थिरता राहावी. स्वस्वरूपी स्थिर जर राहिलं तर आपलं काय होईल तर म्हणजे ज्ञान मार्गाने सामर्थ्य चाडेल, सामर्थ्य होईल, स्वस्वरूपी स्थिरता राहील. कोणी एकांत मोडे ऐसे न करावे, म्हणजे एकांतला जे आहे ते भंग करू नये असं. कुठे आपली निष्ठा जर नसेल तर त्याला निष्ठेला धक्का लावू नये, निष्ठा असेल ते करावं. एक गुरु एक देव कुठेतरी असावा भाव, भावाच नसता वाद सर्व काही. आता एक देव आणि एक गुरु एक ग्रंथ हे सर्व जे आहे ते या ठिकाणी आवश्यक आहे. त्यामुळे काय होईल की भाव त्या ठिकाणी वाढेल. म्हणून निर्गुणी ज्ञान झाले म्हणून सगुण लक्ष केले. आता काय निर्गुणाचं ज्ञान झाल्यानंतर त्याने म्हटलं आता सगुणाची कशाला पूजा करायची, सगुणाकडे कशाला लक्ष द्यायचं, तरी ते नागावले ज्ञाते नागावले दोन्हीकडे. मग ते काय होतं म्हणजे इकडेही नाही तिकडेही नाही असं होतं. म्हणजे हे अत्यंत आवश्यक आहे की जर आम्हाला निर्गुणाचं जर ज्ञान झालं तर सगुण भजनाकडे, सगुण उपासनेकडे अत्यंत आवश्यक आहे की त्या ठिकाणी आम्ही
लक्ष देत राहावं. नाही तर ज्ञाते नागावले दोन्हीकडे. नाही भक्ती नाही ज्ञान, मध्ये पैसावाला अभिमान. म्हणजे मग काय होईल की म्हणजे भक्ती पण नाही, ज्ञान पण नाही. कारण की निर्गुणाचं ज्ञान झालं, सगुणावर निष्ठा कमी झाली. मग अशा प्रकारे काय होतं तर म्हणजे नाही ज्ञान, नाही ज्ञान, नाही भक्ती, मध्येच पैसावाला अनुभव, अभिमान. म्हणून या जप ध्यान सांडूच नाही. म्हणून ते म्हणतात की जे आहे ते असं न हो की इकडचे गेले आणि तिकडचे गेले, अशा प्रकारे झालं पाहिजे. दोन्हीकडनं गेले. सांडील सगुण भजनाशी तरी तो ज्ञाता परी आपेस. जो सगुण भजनाला डावलतो, कारण की निर्गुण सर्व दूर आहे, परमात्मा सर्व दूर आहे, तर मग आम्ही सगुण भजन कशाला करायचं म्हणे. तरी तो ज्ञाता अपयशी, म्हणून या सगुण भजनाची सांडूची नाही. त्याला ते अपयशी म्हणतात. म्हणजे नुसता ज्ञानाने कार्य होणार नाही, ज्ञान आणि भक्ती दोन्ही हवं. आणि ज्ञान भक्ती दोन्ही हवं तेव्हा काय, निष्काम बुद्धीची या भजना त्रैलोकी नाही तुळना, समर्थी वीण गळेना निष्काम भजन. अत्यंत आवश्यक, खूप महत्वाची ओवी आहे ही, की आमची जी आहे ते भजन कसं हवं तर निष्काम बुद्धीचं भजन हवं. ज्या ठिकाणी फक्त भजन करायचं, उपासना करायची, त्रैलोकी नाही तुळना, त्याच्या सामर्थ्याची तुलना नाहीये. कामनेने फळे घडे, पण ते कामनेचं फळ कसं असतं तर म्हणजे जे आहे ते निष्काम भजने भगवंत जोडे. कामनेचं फळ मिळेल, काही एखादी कामना करून भजन केलं तर फळ मिळेल, पण त्याची काहीच किंमत नाहीये. निष्काम भजने भगवंत जोडे. निष्काम भजन केलं तर भगवंत मिळेल, आणि सकाम भजन केलं तर काय तुम्हाला हवंय ते मिळेल. तर किती फरक आहे, खूप मोठा फरक आहे. फळ भगवंता कोणीकडे मधांतर. भगवंत मिळणं आणि आपली इच्छा पूर्ण होणं याच्यामध्ये किती फरक आहे, त्यामध्ये खूप फरक आहे. तर नाना फळे देवापाशी आणि फळ अंतरी भगवंताशी, या कारणे परमेश्वराशी निष्काम होते. म्हणजे भगवंतच आम्हाला हवा, त्याच्याकडे तर सर्व काही तुम्हाला मिळेल, तो सर्व काही द्यायला तयार आहे. वासना पूर्ण करण्याचे सामर्थ्य आहे त्या परमेश्वराकडे, पण आम्हाला काय हवं म्हणजे फक्त भगवंत हवा. म्हणून या कारणे परमेश्वराशी निष्काम भजावे. निष्काम भजनाचे फळ आगळे, सामर्थ्य चढे मर्यादे वेगळे. म्हणून निष्काम भजनाचं फळ जे आहे ते आवश्यक आहे. निष्काम भजन जे आहे ते आवश्यक आहे, त्याचं फळ खूप मोठं आहे, सामर्थ्य आहे त्याच्यामध्ये. तेथे बापुडी फळे कोणीकडे. जे छोटी मोठी सकाम कर्म आम्हाला सकाम फळ मिळालं, सकाम कर्माचं फळ मिळालं तर म्हणजे तिथं जे आहे ते त्याची काही किंमत नाही. दोन्ही सामर्थ्य एक होता, काळाशी नाटोपे सर्वथा. भक्त जे मनी धरावे ते आपणची करावे, तेथे वेगळे भावावे न लगे करा. जे भक्ताच्या मनामध्ये येतो देव, निष्काम जर तुम्ही केलं तर तुमच्या मनामध्ये जे येतो तो देव तसंच पूर्ण करतो. तुम्हाला म्हणायची जरूरत नाही. कारण की त्या ठिकाणी काय झालं की तुमचं निष्काम उपासना त्या ठिकाणी आहे आणि ज्ञान पण आहे. दोन्ही सामर्थ्य एक होता. ज्ञान आणि भक्ती त्या ठिकाणी एकत्र झाली तर काळास ना टोपे सर्वथा. म्हणजे काळाची मात्रा त्या ठिकाणी चालत नाही. तेथे इतरांची कोण कथा कीटकणी आहे. मग बाकी जे आहे ते बिचारे काय करतील, म्हणजे इतरांची काय कथा असं त्यांना म्हणायचं या ठिकाणी. की आत्मज्ञान आणि भगवंताची भक्ती हे दोन्ही सामर्थ्य एका ठिकाणी आल्यावर ज्ञानी भक्त काळाला देखील अनावर होतो असं त्यांना म्हणायचं. तर इतर सारे त्याच्या पुढे क्षुद्र किड्यासारखं आहे. म्हणून निष्काम भजन वरी विशेष ब्रह्मज्ञान त्याशी तुळता त्रिभुवन उणे वाटे. म्हणून काय हवं, निष्काम उपासना हवी आणि ज्ञानाची उपासना पण हवी. विशेष ब्रह्मज्ञान म्हणजे ज्ञान मार्ग आणि निष्काम भजन मार्ग हे दोन्ही जर असेल तर त्याशी तुळिता त्रिभुवन उणे वाटे. त्रिभुवनामध्ये सर्वात मोठं काय आहे तर म्हणजे जे आहे ते निष्काम भजन, निष्काम उपासना आणि ब्रह्मज्ञान. तेथे बुद्धीचा प्रकाश आणि न चढे विशेष. निष्काम भक्ती जर असेल तर विमल ब्रह्मज्ञान होतं. प्रताप कीर्ती आणि यश निरंतर. म्हणजे हे वास्तव्य करतात कोण, प्रताप कीर्ती आणि यश. निरूपणाचा विचार आणि हरिकथेचा गजर तेथे होती तत्पर प्राणी मात्र. म्हणजे जर त्या ठिकाणी देवभक्त एकत्रित असे झाले, म्हणजे भक्तीचं सामर्थ्य आहे आणि ज्ञानाचं सामर्थ्य आहे, दोन्ही जर त्या ठिकाणी आहे तर काय होईल तर म्हणे त्या ठिकाणी भ्रष्टाचार घडेना, तो परमार्थही दळेना, समाधान बिघडेना निश्चयसी.
म्हणजे त्या ठिकाणी त्या सत्पुरुषाशी भ्रष्टाचार घडत नाही, म्हणजे त्याचं वर्तन अत्यंत नीतीपूर्ण असतं, त्याचा परमार्थ कधीही लपून राहत नाही. म्हणून सारासार विचार करणे, न्याय अन्याय अखंड पाहणे, बुद्धी भगवंताचे देणे पालटे. म्हणून अत्यंत त्यांनी परत सांगितलं, विवेक प्रळय ज्याला आपण म्हटलेलं आहे, की म्हणजे साधकाने नेहमी सारासार विचार करावा, न्याय कोणता अन्याय कोणता हे अखंड शोधावे, म्हणजे आत्मज्ञानाकडे बुद्धी वळते. तदामी बुद्धी योगम, की मला बुद्धी दे, अशा प्रकारचा तो त्या ठिकाणी जो आहे तो म्हणतात की बुद्धी जर दिली, बुद्धी योग दिला तर म्हणे ते मला येऊन मिळतात, मी त्यांना बुद्धी देतो, त्या योगाने ते मला येऊन मिळतात. आम्ही हीच प्रार्थना करावी भगवंताला, की भगवंत जे आहे, भगवंताशी आम्ही अनन्य भक्त होऊन भगवंताने आम्हाला बुद्धी द्यावी. म्हणून सगुण भजन वरी विशेष ब्रह्मज्ञान, प्रत्ययाचे समाधान दुर्लभ जन. म्हणून सगुण भजन आणि ब्रह्मज्ञान हे दोन्ही जे आहे ते आम्हाला, त्याचा प्रत्यय, दोन्हीचा प्रत्यय जे आहे ते यायला हवा. तो येणं जे आहे तो अत्यंत दुर्लभ आहे, आणि त्याची प्रार्थना जी आहे त्याच्याकरता विनंती भगवंताकडे सतत करावी. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत. श्री सद्गुरुवे नमः. एका चैतन्याचे आविष्कार असलेल्या सर्व साधकांना नम्र अभिवादन. नित्य प्राप्ताच्या प्राप्तीसाठी आपली ही सगळी धडपड आणि खटपट चाललेली आहे. नित्य प्राप्ताच्या प्राप्तीसाठी म्हणजे जे नित्य आहे, शाश्वत आहे, आणि ते नित्य प्राप्त म्हणजे शुद्ध मराठीत सांगायचं झालं तो ऑलवेज अवेलेबल आहे, त्याचा आपण शोध घेतोय. याचा अर्थ काय? ऑलवेज अवेलेबल असून आपल्याला दिसत नाही. ऑलवेज अवेलेबल आहे पण ते आपल्याला दिसत नाही, म्हणजे आपण आंधळे आहोत, म्हणजेच आपण अज्ञानी आहोत, किंवा त्याच्यामध्ये व आपल्यामध्ये काहीतरी एक पडदा आहे, अज्ञानाचा पडदा. आपल्या चर्मचक्षूंना ते जे आहे ते पाहण्याची क्षमता नाही असं आपण म्हणूया. विवेकानंदांची एक गोष्ट सांगतात की ते अमेरिकेत असताना त्यांच्याकडे एक तावातावाने अमेरिकन आला आणि तो इंग्लिश मध्ये म्हणाला, तुम्ही तर देव सर्व दूर आहे, सर्वत्र आहे म्हणता, पण मला तर आय कांट सी इट नोवेअर. आय कांट सी इट नोवेअर. तेव्हा विवेकानंद म्हणाले, अगदी बरोबर तू म्हणतोस, ते बरोबर आहे, पण तुम्ही थोडीशी चूक केली. नो व्हेअर मधला जो डब्ल्यू आहे, व्हेअर मधला जो डब्ल्यू आहे तो तुम्ही आधीच्या शब्दाला जोडला, म्हणजे नो ला जोडा. म्हणजे ते काय होईल, तुमचं वाक्य असं होईल की नाव हिअर. फक्त तुम्ही दृष्टिकोन बदला, म्हणजे नाव अँड हिअर तो आहे हे तुम्हाला दिसायला लागेल किंवा दिसू शकेल, दिसण्याची शक्यता आहे. पण त्याच्यासाठी सगळे साधना, आणखीन भक्ती आणि हे सगळं आलंच पाहिजे. आजच्या सगुण भजनामध्ये ते फार छान सांगितलेलं आहे. भगवंताने अर्जुनाला विश्वरूप दर्शन द्यायला घाई केली आणि अर्जुनाला काहीच दिसेना. तेव्हा कृष्णाने त्याला दिव्य दृष्टी दिली, तेव्हा त्याला विश्वरूप दर्शन झालं. तेव्हा आपल्या अज्ञानाचा पडदा दूर करण्यासाठी वेदांनी, संतांनी आणि ऋषींनी ज्या वेगवेगळ्या युक्त्या योजल्या आहेत त्यातलीच एक पंचकोश ही युक्ती आहे. तर आपल्या दुसऱ्या कडव्यातली दुसरी ओळ आहे की पंचकोशाचा आपल्याला निराश करायचा आहे, की मी आणि मी म्हणजे पंचकोश नाही.
हे आपल्याला बघायचं आहे. तर पहिला आहे, आपण 5 कुठले कोश आहेत ते पाहिले की अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश हे आपण पाहिलं. तो पहिला जो आहे तो अन्नमय कोश. स्थूल शरीर आणि अस्थि स्थूल शरीर आणि अस्थिमासाचं आधी जे सप्तधातूंचं जे शरीर आहे हा अन्नमय कोश आहे. पितृभुक्तान्न ज्या द्विर्या जातो अन्न नैव वर्धते देहा सो अन्नमयो नात्मा प्राक चोर्ध्वम. सॉरी, देहसो अन्नमयो नात्मा प्राच्योर्ध्वम तत् भावतः. पंचदशी मधला हा 3रा श्लोक आहे 3ऱ्या अध्यायातला. त्याचा अर्थ असा की पिता अन्न खातो, त्या अन्नाने तयार झालेल्या वीर्यापासून नवीन शरीर जन्माला येतं व अन्न खाऊनच ते शरीर वाढतं. अशा रीतीने आपला देह हा अन्नमय आहे. आत्मा देह असणे शक्य नाही. ह्या श्लोकाच्याच अर्थामधला हे वाक्य आहे की आत्मा हा देह असणं शक्य नाही. अन्नमयो न आत्मा, कारण देह जन्मापूर्वी व मरणानंतर नसतो. म्हणजे प्राक्षोर्ध्वम तद अभावतः, आधी आणि नंतर तो नसतो आत्मा, देह. आणि आत्मा पूर्वीही असतो आणि नंतरही असतो. म्हणून देह म्हणजे आत्मा नव्हे, असं एक लॉजिक त्याच्यामध्ये मांडलेलं आहे. वीर्य देणारा पिता व गर्भधारण करणारी माता असे दोघेही अन्न खातात. मातेने सेवन केलेल्या अन्नावर गर्भाशयामध्ये जगतो, वाढतो. तो जन्माला आल्यानंतर मातेच्या दुधावरती वाढतो. पुढे तांदूळ, गहू वगैरे इत्यादी पदार्थ खाऊन तो वाढत जातो. म्हणून हे शरीर हे अन्नमय आहे. गीतेमध्ये सुद्धा कर्मयोगाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात अन्नात भवती भूतानि. हे अन्नमय शरीर जन्मापूर्वी आणि मृत्यूनंतर नसते, पण आत्मा मात्र देहापूर्वी आणि देह काळी आणि देहानंतर अखंड आहे. म्हणून देह म्हणजे आत्मा नाही असा सतत निश्चय करावा. असा निश्चय हेच ध्यानाचं स्वरूप असून ह्या निश्चयाला सहजता आली की त्याने अन्नमय कोशाचा निराश होतो. यज्जायते अस्ति विपरिणमते वर्धते अपीच क्षीयते नश्यतीतेच षडभावा वपुनः स्मृता. असं स्मृतीमध्ये म्हटलंय. असं शिवगीतेत 14व्या श्लोक आहे, 8वा श्लोक आहे 14व्या अध्याय. जायते म्हणजे उत्पन्न होणे, अस्ति म्हणजे अस्तित्व पावणे, वर्धते म्हणजे वाढणे, विपरिणमते म्हणजे विशेषत्वाने परिणाम पावणे, क्षीयते म्हणजे क्षीण होणे आणि नश्यती म्हणजे नाश पावणे. अशा या अवस्था अन्नमय कोशाच्या देहाला असतात. आता आजकाल काय किंवा पूर्वीपासूनच काय, देह अन्नमय असल्यामुळे माणसाला अन्नाच्या खाण्याची आवड खूप असते. वेगवेगळे चविष्ट पदार्थ, गोडधोड, तिखट, आंबट खाण्याची प्रचंड आवड असते. पार्टी करूया आणि हे खायला करूया, त्यावर चर्चा, रेसिपीज डिस्कस करायला, हे सर्व अन्नाबरोबर परंपरागत चाललेले आहे. जिव्हा लवल्य हे फार प्रबळ असतं.
त्यामुळे जरुरीपेक्षा जास्त खाल्लं जाते आणि मनोनिग्रह नसल्यामुळे काय खावे आणि काय नाही हे कळत नाही. शिवाय आग्रह करणारे यजमान तर असतातच. म्हणजे ज्या अन्नाने वाढ व्हावी किंवा प्रकृती चांगली राहावी त्याच्याऐवजी तेच अन्न आपल्याला विषमय होते. वजन वाढणे, वेगवेगळे आजार होणे व शेवटी अन्नाच्या अतिसेवनाने व जे अन्न खाऊ नये ते खाल्ल्यामुळे शेळे पाके, अभक्ष भक्षण अशा सेवनाने मृत्यू होणे हे सर्व होत असताना आपण पाहतो. ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीमध्ये एका अध्यायात छान सांगितलंय की आपण ज्ञानेंद्रियांवर निग्रह करू शकतो. म्हणजे आपण डोळे मिटू शकतो, कान झाकू शकतो, नाक बंद करता येतं, पण जिव्हा रसनेचं काय करणार? देह टिकण्यासाठी अन्न ग्रहण करायलाच लागणार. मग ज्ञानदेव असंही म्हणतात की एखादं झाड जर नाहीसं करायचं असेल तर त्याच्या नुसत्या फांद्या कापून होणार नाही, त्या परत वाढणारच. म्हणून मुळापासूनच झाड उखडले तरच आपण नाहीसे करू शकतो. मग काय करायचं? म्हणजे खायचंच नाही का? तर तसं नाही. परिमित खावे हे खरेच, योग्य खावे हे तर खरेच. म्हणजे गीतेत सांगितल्याप्रमाणे युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. म्हणजे ज्याचा आहार विहार, कर्माचरण, निद्रा आणि जागृती ही यथायोग्य असतात त्यालाच हा दुःखनाशक योग साध्य होतो. पण त्याही पलीकडे जाऊन आजच्या दासबोधामध्ये सगुण भक्ती आणि सगुण भजनाचा जो समास आपण आज अभ्यास केला आणि डॉक्टरांनी अतिशय फार छान सांगितलं, त्या समाजात सांगितल्याप्रमाणे त्या समासात किंवा त्याच्या आधीच्या पार्श्वभूमीमध्ये सांगताना डॉक्टरांनी असं सांगितलं की विवेक करून आपल्याला ह्याचा निराश करता येतो. विवेक करायचा म्हणजे काय करायचं? विचार करायचा आणि ती गोष्ट आपल्याला पटवून घ्यायची. ह्या विवेकाने आणि विचार केल्याने एखादी गोष्ट असते ती मनाला पटते. आपण आंधळेपणाने ती करत नाही होत असं वाटतं आणि ती गोष्ट पटल्यानंतर आपल्याला ती सहज शक्य होते किंवा निग्रह आणि वैराग्य हे आपल्याला साध्य होतं. उपासना आणि भक्तीने जे शक्य होतं, गीतेमध्ये 2व्या अध्यायामध्ये 59वा श्लोक जो आहे, विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिन रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. म्हणजे निराहारी पुरुषाचे विषय सुटतात पण त्याच्या मनातील विषय भोगाची आवड संपत नाही. परंतु ब्रह्मानंदाचा अनुभव घेऊन म्हणजे पटल्यानंतर किंवा विवेकाने तुम्ही एखादी गोष्ट समजून घेतल्यानंतर ती विषयाची गोडी सुद्धा नाहीशी होऊ शकते. तर अशा प्रकारे विवेकाने व सगुण भक्तीने सर्वाभूती परमेश्वर दिसू लागल्यानंतर अन्नमय कोशाचा म्हणजेच देहाचा निराश होतो. आता अन्नमय कोशाचा आत्मा कोण सांगितला आहे? तर अन्नमय कोशाचा जो आत्मा आहे तो आहे प्राणमय कोश. प्राणमय कोशाचा अभ्यास आपण पुढच्या वेळी करणार आहोत. आजची वेळ संपली. आता आपण आत्मषटक घेऊया. मनोबुद्धि अहंकार चित्तानिनाहम्
न चक्षुश्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योमभूमिर्न तेजो न वायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायु न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशः न वा पाणिपादो न चोपस्थपायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न मे द्वेषरागो न मे लोभमोहो मदो नैव मे नैव मात्सर्यभावा न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षा चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञाः अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदा पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणाम् सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धा चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् ॐ पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्तिः